तुमच्याही घरात कण्हेरेचं रोप आहे का? जर नसेल तर ते लावताच वाढेल संपत्ती. जाणून घ्या वास्तुशास्त्रातील याचे मोठे फायदे काय आहेत ते. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपलं घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचं आणि महत्त्वाचं ठिकाण असतं. घराची सजावट आणि त्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. मग यामध्ये आपण नैसर्गिक वनस्पतींचे आणि वृक्षारोपणाचे मोठे योगदान असते बघा. मात्र केवळ घराची शोभा वाढवण्यासाठीच नाही, तर घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक गतिमान करण्यासाठी या झाडांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. मैत्रिणींनो, वास्तुशास्त्र या प्राचीन आणि अतिशय महत्त्वपूर्ण शास्त्रात अशा अनेक चमत्कारिक तसेच मंगलदायक वनस्पतींचा सविस्तर उल्लेख वास्तुशास्त्रामध्ये आढळतो. घराच्या अंगणात तुळस, अपराजिता आणि अशोक यांसारख्या अत्यंत पवित्र वनस्पती आवर्जून लावल्या जातात. याच शुभ वनस्पतींच्या यादीमध्ये आता कण्हेर या अत्यंत प्रभावशाली रोपाचा देखील समावेश होतोय. घरामध्ये कण्हेर हे रोप योग्य ठिकाणी आणि अचूक दिशेला लावल्यास त्या वास्तूमध्ये सुख, शांती आणि मोठ्या प्रमाणावर पैशांची भरभराट होते, असा वास्तुशास्त्रामधील अभ्यासकांचा आणि तज्ज्ञांचा ठाम दावा आहे. अनेक जुन्या पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धांनुसार या विशेष रोपाला अफाट संपत्ती आणि अमूल्य ऐश्वर्याची देवता म्हणजेच देवी लक्ष्मी हिचे साक्षात जिवंत प्रतीक मानलं जातं. ज्या वास्तूमध्ये हे पवित्र आणि सुंदर रोप बहरतं तिथं नेहमी सकारात्मकतेचा आणि मांगल्याचा वास असतो. तसंच या नैसर्गिक वनस्पतीचे विविध रंग वेगवेगळ्या प्रमुख देवतांना समर्पित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या फुलांचं विशेष आध्यात्मिक महत्त्व शास्त्रामध्ये ठळकपणे अधोरेखित करण्यात आलेलं आहे. तर बघा, पांढऱ्या रंगाचं आकर्षक कण्हेर हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्याचं मानलं जातं. जर तुम्ही हे पांढऱ्या फुलांचं रोप आपल्या घराच्या अंगणात लावलं तर घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही आणि वर्षानुवर्ष चालत आलेल्या आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतात, अशी ठाम मान्यता आहे. तर मैत्रिणींनो, दुसरीकडे बघा, पिवळ्या रंगाची मनमोहक फुलं असणारं रोप साक्षात भगवान विष्णू यांना समर्पित करण्यात आलं आहे. त्यामुळं हे पिवळ्या फुलांचं रोप घरात लावल्यानं संपूर्ण कुटुंबात नेहमीच अथांग शांतता आणि सौहार्द टिकून राहतं. यासोबतच घरातील कोणतेही गंभीर वास्तुदोष असतील ते पूर्णपणे नष्ट करण्याचं मोठं सामर्थ्य या पिवळ्या वनस्पतीमध्ये दडलेलं असतं, असे जाणकार आवर्जून सांगतात. यामुळं घरात येणारी नकारात्मक ऊर्जा आपोआप नष्ट होते व अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतात. तर मैत्रिणींनो, या सर्व चमत्कारिक आणि सकारात्मक फायद्यांचा अनुभव घेण्यासाठी या रोपाची योग्य दिशा निवडणं सर्वात जास्त गरजेचं आहे. तर बघा, हे रोप नेहमी वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेला लावणं अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं जातं. चुकूनही या रोपाची लागवड तुम्ही ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व किंवा नैऋत्य म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशेला करू नये. यातील सर्वात महत्त्वाची आणि काळजी घेण्यासारखी गोष्ट ती म्हणजे कण्हेर हे नैसर्गिकरित्या थोडं विषारी आणि अपायकारक असू शकतं. त्यामुळं लक्षात घ्या, लहान मुलं किंवा घरातील पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते घराच्या आत बंदिस्त जागेत न लावता बाहेरच्या मोकळ्या जागेत किंवा सुरक्षित बागेतच ते लावावं. यामुळं हा सर्वात महत्त्वाचा सल्ला दिला जातो. या एका छोट्याशा वास्तुबदलामुळं कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम अधिक दृढ होऊन नातेसंबंधसुद्धा सुधारतात. मित्रांनो, निसर्ग आणि मानवी जीवन हे यांचा आहे ना अत्यंत जवळचा आणि अतूट असा संबंध आहे. वास्तुशास्त्रानुसार विविध वनस्पतींचे महत्त्व आपण मान्य केलं तरी स्वतःच्या घरात कोणतेही नवीन रोप लावताना
त्याच्या वैज्ञानिक गुणधर्मांची आणि संपूर्ण सुरक्षिततेची सविस्तर माहिती घेणं ही आपली प्राथमिक आणि नैतिक जबाबदारी आहे. योग्य आणि अचूक काळजी घेऊन मगच आपण निसर्गाशी जवळीक साधल्यास नक्कीच त्याचे मोठे आणि सकारात्मक बदल आपल्याला किंवा सकारात्मक फायदे आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळू शकतात. तर यासाठी तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करून मगच आपल्या घरामध्ये ही रोपं लावायची आहेत. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.